ओके, इथं बघा if E naught Mg2 plus slash Mg is equals to minus 2.37 volt, what is the potential of Mg gives Mg2 plus whose concentration is 0.01 molar of 2 electrons. इथं आपण नर्स इक्वेशनचा इक्वेशन यूज करायचं. कोणाचा इक्वेशन यूज करायचा? नर्स इक्वेशनचा. नर्स इक्वेशनचा इक्वेशन सेलसाठी हाफ सेलसाठी वापरायचं. कशासाठी वापरायचं? कशासाठी वापरायचं? हाफ सेल. मग काय असणार आहे? E Mg2 plus Mg is equals to काय असते? is equals to EMG plus E naught Mg2 plus Mg minus 0.0592 upon N log to the base 10 product concentration upon reactant concentration. आता इथं product concentration कोण आहे सांगा? Mg2 plus आहे. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन 1 येणार कारण हा सॉलिड स्टेट मध्ये. कसल्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड. सो इथं काय येणार आहे? Mg इथं काय येणार आहे? तर 2 प्लस डिवायडेड बाय काय येणार आहे? 1. आता E नॉट Mg2 प्लस प्लस Mg किती आहे? तर मायनस 2.37 काय तर वोल्ट आहे. ठीक आहे. मायनस 0.0592 अपॉन काय येणार आहे? तर 2 काय येणार आहे? अपॉन 2 log to the base 10 log to the base 10 Mg2 plus concentration किती आहे? तर 0.01. मला आठवते का? मी तुम्हाला सांगितलेलं 0.01 म्हणजे काय असते? 10 raised to काय असते? तर -2 आणि log to the base 10 raised to -2 काय असते? तर -2 log to the base 10. So -2 into काय येतं? So इथं काय येणार आहे? -2.37 minus 0.0592 upon 2 ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? तर -2. काय त्याची व्हॅल्यू? -2. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. सो -2.37 प्लस 0.0592 इथं हा 2 आणि हा 2 काय होणार? कट. काय येतं बघा आन्सर मग? ह्याचं ऍडिशन करून आन्सर कोणता येतं बघा. नाहीये. हे अच्छा काय म्हटलं? बघा मायनस काय येणार आहे? 2.31 काय येणार आहे? तर 0.8. सो -2.31 -2.3108. Next, if the standard reduction potential of E naught of nickel and aluminium is given respectively, क्रमानुसार आहे, what is the standard EMF of the cell? आता इथं आपल्याला कोणाचं ऑक्सिडेशन होतंय? मिळालं? ओके. कोणाचं ऑक्सिडेशन होतंय आणि कोणाचं रिडक्शन होतंय हे काय करायचं? तर चेक करायचंय. कोणाचं ऑक्सिडेशन होतंय आणि कोणाचं रिडक्शन होतंय चेक करायचंय. आता कोणाचं ऑक्सिडेशन होतंय आणि कोणाचं रिडक्शन होतंय बघा. अल्युमिनियम. अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन नंबर 0 आहे आणि अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन +3 आहे. म्हणजे याचा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झालं. ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो कोण असतो? तर एनोड. आणि ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. +2 to 0. ज्याचं रिडक्शन होतंय. कोणाचं रिडक्शन होतंय? निकेलचं. काय आहे? तर कॅथोड. ठीक आहे. सो स्टँडर्ड पोटेन्शियल स्टँडर्ड EMF द सेल काय असते? तर E नॉट सेल इज इक्वल्स टू E नॉट कॅथोड. E नॉट कॅथोड मायनस काय असते? E नॉट काय असते? तर एनोड. आता E नॉट कॅथोड. E नॉट कॅथोड. कॅथोड कोण आहे सांगा? निकेल. निकेल म्हणजे -0. काय येणार आहे? 25 वोल्ट मायनस ऑफ एनोड. एनोड किती आहे? -1.66 वोल्ट. So -0.25 volt minus become +1.66 volt. So 1.66 minus 0.25. 6 minus 5 is 1. 6 minus 2 is 4. इथं काय येणार आहे? 1. म्हणजे आन्सर 1.41 volt. आणि मी तुम्हाला काय म्हटलं? E नॉट सेल हा कायम काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. E नॉट सेल हा कायम काय असतो? पॉझिटिव्ह.
ई नॉट सेल काय असतं? ई नॉट सेल काय असतं? कायम पॉझिटिव्ह. ई नॉट सेल कायम काय असतं? पॉझिटिव्ह. ई नॉट सेल कायम काय असतं? पॉझिटिव्ह. जर ई नॉट सेल पॉझिटिव्ह असेल तरच तो गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ऍक्ट करतो. जर ई नॉट सेल पॉझिटिव्ह नसेल तर तो गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ऍक्ट करू शकत नाही. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन एक्झिबिट मिनिमम स्टँडर्ड पोटेन्शियल, मिनिमम स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल मिनिमम म्हणजे एकदम निगेटिव्ह. एकदम निगेटिव्ह सगळ्यात रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं असते तर लिथियमचं असते. कोणाचं असते? सगळ्यात कमी रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं असते? लिथियमचं निगेटिव्ह मध्ये असते. त्यामुळे तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. आणि सगळ्यात जास्त रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं असते तर फ्लोरीनचं. कोणाचा असतो? त्यामुळे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट इज लिथियम अँड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इज फ्लोरीन. नेक्स्ट, 2 अल्युमिनियम प्लस 3 कॉपर 2 प्लस 3 रिएक्शन दिली आहे. त्याचा ई नॉट सेल फाइंड करायला सांगितलं आणि डेल्टा जी नॉट दिलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस एन एफ ई नॉट असते तर सेल. ठीक आहे. आता इथं रिएक्शन मध्ये आपल्याला लॉस आणि गेन फाइंड करायला पाहिजे. काय फाइंड करायला पाहिजे? लॉस आणि गेन. हे बघा, अल्युमिनियम ना 0 to 3 प्लस म्हणजे याला 3 इलेक्ट्रॉन दिले आणि कॉपर ना 2 plus 2 0 ह्याला 2 इलेक्ट्रॉन काय केले? घेतले. हे बघा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन ना. म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय बाय 2 आणि 3 करणार म्हणजे एन किती येणार आहे? 6. लॉस आणि गेन किती झाला? 2l आणि 3 आहे ना. 2 3 जा 6. मग 6 इलेक्ट्रॉन म्हणजे इथं काय येणार आहे? -6 इंटू काय येणार आहे? 96500 इंटू ई नॉट सेल. ई नॉट सेल फाइंड करायचं आपल्याला. डेल्टा जी नॉट किलो जूल मध्ये कन्वर्ट करा. -1158 3 टाइम्स 0. दोघांची मायनस मायनसची साइन घालवा. मग इथं काय येणार आहे? 1158,000 डिवायडेड बाय 6 into 96500 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर ई नॉट सेल. सो इथले 2 0 इथले 2 0 इथले 0 आणि फाइंड करा. 6 हा हे बघा, अल्युमिनियम काय देतं? Al3 प्लस प्लस काय देतं तर 3 इलेक्ट्रॉन्स आणि कॉपर 2 प्लस घेताना किती इलेक्ट्रॉन घेतो? 2 इलेक्ट्रॉन आणि काय देतं? कॉपर इन विच स्टेट? सॉलिड स्टेट देतं. पण आपल्याला माहित आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. त्यामुळे इथं सेम करण्यासाठी मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. सो 2 टाइम्स आणि इथं काय येणार आहे? 3 टाइम्स आणि इथं काय येणार आहे? 3 टाइम्स. आहे 3 2 जा 6 2 3 जा 6. लॉस आणि गेन किती इलेक्ट्रॉनचा आहे? 6. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन असतं बाळांनो. हा 6 मध्ये आणि हा काय येते? 1930 येते. मग हा 1 चा आणि हा 2 चा. मोस्टली हे कट होतील असेच असतात काय इझिली. कारण आपल्याला 52 सेकंड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. पटपट सॉल्व्ह व्हायला पाहिजेत असेच असणार आहेत. कट पटपट होतील असेच असणार आहेत. डिव्हिजिबल असणार आहेत मोस्टली. ठीक आहे. ओके, क्लिअर करू स्क्रीन? हा ठीक. पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग अबाउट ई नॉट सेल इज फॉल्स. ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट एनोड प्लस ई नॉट काय असते? कॅथोड. E naught cell is equals to E naught cathode minus E naught anode. E naught cell is equals to 0.0592 upon n log to the base 10k. हा बरोबर आहे. डेल्टा G naught is equals to minus NF E naught cell असते. आता ह्याला फॉल्स कन्सिडर करायचं की ह्याला फॉल्स कन्सिडर करायचं हा प्रश्न पडलाय. कारण सगळे रिडक्शन पोटेन्शियल असतात ना.
हा, इथे फक्त ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड बरोबर आहे. हे एनोड आणि कॅथोड दिले, पण इथं ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन दिलंय हे समजेना. पहिला प्रॉब्लेम हा आहे. दुसरा, हा जरी कन्सिडर केला तर ह्याचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस एन एफ ई नॉट सेल असते. ह्याचं व्हॅल्यू काय असते, डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस एन एफ काय असते, तर ई नॉट काय असते, सेल. डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू काय असते, मायनस एन एफ ई नॉट सेल. सो डेल्टा जी नॉट अपॉन मायनस एन एफ इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर ई नॉट सेल. बरं, इथं मायनस पण नाही दिलेलं, दोन्ही पण चुकीचे आहेत. जास्त चुकीचा आहे, तर ई नॉट सेल इथं राहायला पाहिजे होता. एनॉट काय आहे, ऑक्सिडेशन, आणि कॅथोडचं काय आहे, रिडक्शन. जर असं दिलं असतं, ई नॉट एनॉट जे तुम्ही घेतलंय त्याचं ऑक्सिडेशन आहे, आणि ई नॉट कॅथोड जे घेतलंय त्याचं काय आहे, रिडक्शन, तर ही स्टेटमेंट बरोबर असली असती. कोणती दिसते त्यात बघा, आन्सर काय दिलंय, हे वरचं रॉंग दिलंय. ठीक, वरचं पण वरचं का रॉंग का समजतंय का, हे पण रॉंगच आहे, पण इथं द्यायला पाहिजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जेव्हापर्यंत मेन्शन करत नाही तेव्हापर्यंत चालणार नाही. आणि इथं ई नॉट सेल इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट मायनस एन एफ असायला पाहिजे होता. काय असायला पाहिजे होता, जो नाहीये, त्यामुळे हा रॉंग कन्सिडर करा, ऑप्शन ए. नहीं, ऐसा नहीं होगा एग्जाम में. हा, जर इथं ई नॉट एनॉड इथं ऑक्सिडेशन मेन्शन केलंय, आणि इथं ई नॉट कॅथोड रिडक्शन, किंवा एनॉड कॅथोड लिहिण्याऐवजी काय लिहिलंय, ई नॉट ऑक्सिडेशन आणि ई नॉट रिडक्शन, तर बरोबर आहे. कारण का, जेव्हा स्टँडर्ड पोटेन्शियल घेतोय ना आपण, रिडक्शन पोटेन्शियल घेतो. मग हे जे दिले ते रिडक्शन पोटेन्शियलच आहेत, मग रिडक्शन पोटेन्शियल प्रमाणे हा स्टेटमेंट करेक्ट आहे नाही. मायनस ई नॉट एनॉड आणि प्लस ई नॉट कॅथोड यायला पाहिजे. मग समजतंय, ठीक आहे. नेक्स्ट, ई नॉट एजी, हा सेम टाईपचा क्वेश्चन आहे जो आपण आता लास्ट म्हणजे आता सॉल्व्ह केलेला आहे, मॅग्नेशियमचा होता तोच आहे. काय असणार आहे, ई एजी प्लस स्लॅश एजी गिव्स व्हॉट, ई नॉट एजी प्लस स्लॅश एजी मायनस 0.0592 अपॉन एन. आता एन इथं काय सांगा, एकच इलेक्ट्रॉन आहे, एन वनच आहे. एन काय आहे तर एन ना, 0.0592 अपॉन एन, एन इथं वन आहे. लॉग टू द बेस 10, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन एजी प्लस असणार आहे. एजी प्लस किती येणार आहे, 0.01. मी काय म्हटलं तुम्हाला, 0.01 म्हणजे 10⁻², -2 इथं येणार, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. मग ई नॉट एजी ची व्हॅल्यू काय येणार आहे, प्लस 0.80 मायनस 0.0592 इंटू काय येणार आहे, तर -2. मायनस मायनस बिकम प्लस. सो इथं काय येणार आहे, 0.80 प्लस 0.059 किती येणार बघा, माझ्या मते हा सी येणार, सी ऑप्शन. हा का दुसरा येते, 80 आहे ना, 0.80 इंटू 2 करा इथं, हे 2 करा केला मल्टिप्लाय बाय, मग तेच येणार, हाच येणार माझ्या मते, सीच येणार. मल्टिप्लाय बाय 2 केला ह्याला तर हे डबल झालं, हे डबल झालं म्हणजे प्लस झालं, 9184 येईल. काय येईल, 9184. इथं काय केली लक्षात येते ना, हा लॉग टू द बेस 10 10⁻² काय तर -2 म्हणजे -2 लॉग टू द बेस 10 10 आहे. मग लॉग टू द बेस 10 10 काय असते, 1 असते. सीईटीला आपल्याला कमीत कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करायचंय, होय की नाही. मग आपण जेव्हा व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स घेतोय त्यावेळी आपल्याला थोडे ट्रिक्स लक्षात यायला पाहिजेत. समजते मी काय सांगते, काही नाही, स्टेप स्किप व्हायला पाहिजे, दर स्टेप करत बसू शकत नाही. दर स्टेप करू शकतो का, नाही. झालं, स्क्रीन क्लिअर करू ही, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इफ स्टँडर्ड EMF ऑफ द सेल इज, स्टँडर्ड EMF दिलंय, व्हॉट इज द इलेक्ट्रिकल वर्क अंडर दिस कंडिशन. इलेक्ट्रिकल वर्कचं फॉर्म्युला काय असते,
इलेक्ट्रिकल वर्कचं फॉर्म्युला काय असतंय? नाही, NF ई नॉट सेल. इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल्स टू काय असतंय? NF ई नॉट सेल असते. ओके, आणि तो इक्वल्स टू नेगेटिव्ह ऑफ गिब्स फ्री एनर्जी असते. इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल्स टू मायनस डेल्टा जी असते. मग म्हणून आपण मायनस डेल्टा जी इज इक्वल्स टू NF ई नॉट सेल लिहितो. म्हणून डेल्टा जी इज इक्वल्स टू मायनस NF काय होते तर ई नॉट सेल. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? सो इथं बघा, इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय असते? इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल्स टू NF काय असते तर ई नॉट सेल. मग NF ई नॉट सेल, ई नॉट सेल दिले, एन किती असणार आहे सांगा? 2. एन किती असणार आहे? 2. का 2 सांगा? कॉपर 2 प्लस आहे ना, Ag प्लस ला आपण बॅलन्स करणार, लॉस आणि गेन बॅलन्स करणार. सो इथं 2 फॅरेडेज कॉन्स्टंट किती येणार आहे तर 96500 आणि ई नॉट सेल किती आहे तर 1.55 व्होल्ट. किती आन्सर येते बघा मल्टिप्लाय करून? सगळे मायनस मध्ये दिलेत का आन्सर? सगळे आन्सर मायनस मध्ये दिलेत तर इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल्स टू मायनस NF ई नॉट सेल घेतलंय. सगळे मायनस मध्ये दिले असतील तर, पण ऍक्च्युली इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल्स टू मायनस डेल्टा जी असते. आन्सर जर मायनस मध्ये दिले असतील तर सगळं फक्त पुढे मायनसला -299,150. इथं निगेटिव्ह दिले म्हणून मायनस NF ई नॉट सेल. ऍक्च्युली इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल्स टू नेगेटिव्ह ऑफ गिब्स फ्री एनर्जी असते. म्हणजे NF ई नॉट सेल इज इक्वल्स टू मायनस डेल्टा जी असते. मायनस इथं घेतलंय, ठीक आहे. नेक्स्ट बघा, ई नॉट Mg2 प्लस स्लॅश Mg दिलंय, हे आपण केलंय सॉल्व. हे वाला सेम केलंय. Select the false statement from the following regarding electrochemical cell. Standard cell potential of electrochemical cell is intensive. Yes, it is intensive. Electrical work done is decrease in Gibbs free energy. बरोबर, आताच मी तुम्हाला सांगितलं. डेल्टा G is minus delta G is equals to NF E naught cell असते. Standard free change of the cell is intensive, extensive असते. Gibbs free energy, एंट्रॉपी, एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी सगळे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. कसली प्रॉपर्टी आहेत? Electrical potential depends on the concentration of solution. That is correct. Wrong statement विचारले तर ऑप्शन सी. Standard free energy of a cell is in which property? Intensive property. कसली प्रॉपर्टी आहे? कसली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कसली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Next, which from the following statement is correct regarding the EMF of the cell of the reaction? इथं बघा हा, cadmium in the solid state gives copper 2 plus cadmium 2 plus gives copper in the solid state. हे झाले क्वेश्चन. If concentration of cadmium 2 plus is 10 times greater than copper 2 plus, म्हणजे 10 times concentration आहे. एकाचं कॉन्सन्ट्रेशन 1 आहे तर दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन काय तर असं कन्सिडर करायचं. या कंडिशन प्रमाणे इफ द कॅडमियम 2 प्लस चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॅडमियम 2 प्लस इज इक्वल्स टू 10 टाइम्स the copper 2 plus concentration. Cadmium 2 plus is 10 times the which concentration? Cadmium 2 plus is equals to 10 times the which concentration? Copper. आता कसं करायचं याला? इथं लक्ष द्या. सो कॉपर 2 प्लस चं कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलार आहे तर कॅडमियम 2 प्लस चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 10 मोलार. ठीक आहे. नाव नेक्स्ट, ई नॉट सेल लॉस गेन 2 इलेक्ट्रॉन्स आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय असणार आहे? ई सेल इज इक्वल्स टू काय असणार आहे? ई नॉट सेल मायनस 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10. कॅडमियम 2 प्लस प्रोडक्ट साइड आहे म्हणजे वरती आहे ना, आणि कॉपर 2 प्लस खाली आहे. मग इथं काय येणार आहे? कॅडमियम 2 प्लस डिवायडेड बाय कॉपर 2 प्लस. मिळालं.
इथे 10 येणार वरती. हा, आणि परत हे डिवाइड बाय 2 येणार. लॉग टू द बेस 10 10 काय असते 1, म्हणजे ह्याचा काही फरक पडणार नाही, कारण लॉग टू द बेस 10 10 काय आहे 1. सो इथं काय असणार आहे, ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल मायनस 0.0296. का 296? कारण ह्याला डिवाइड बाय काय केलं 2. कशाने डिवाइड केलं 2. आणि लॉग टू द बेस 10 इथे काय येणार आहे 10. लॉग टू द बेस 10 10 काय येणार आहे, ई सेल जो आहे ई नॉट सेल पेक्षा एवढ्यानं कमी असणार आहे. लेस दॅन काय असणार आहे 0.0296. कोणता ऑप्शन आहे, बी आहे. हे क्लिअर करू का करतील, चालेल लिहू, लिहिणार नाही, लिहिणार आहे की नाही लिहिणार, आहे लिहिणार असेल ठीक आहे. इथं बघा, हा कॅडमियम हा कॅडमियम आहे, इथं 0 असणार आहे आणि इथं +2 आहे, म्हणजे इन्क्रीज किती न झालं 2 न. हा 0 इथं 0 आहे आणि इथं काय आहे 2. डिक्रीज पण किती झालं, सॉरी इथं 0 आहे आणि इथं काय आहे 2 आहे. इन्क्रीज पण 2 न झालं, डिक्रीज पण 2 न झालं, म्हणजे इन्क्रीज पण 2 न झालं आणि डिक्रीज पण 2 न झालं, म्हणजे n इज इक्वल्स टू काय येणार आहे, समजतंय, येस ऑर नो, येस ऑर नो. नेक्स्ट बघा, a plus b2 plus gives a2 plus b डेल्टा g नॉट दिले. परत फॉर्म्युला काय असणार आहे सांगा, ह्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, डेल्टा g नॉट इज इक्वल्स टू मायनस एन एफ ई नॉट काय येणार आहे सेल. मग n ची व्हॅल्यू किती असणार आहे 2, कारण लॉस आणि गेन कितीचा आहे तर 2चा आहे. फॅरेडेजची व्हॅल्यू किती असणार आहे 965 काय येणार आहे 00. ई नॉट सेल आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. गिफ्ट एनर्जी -386 इंटू काय करायचं तर 1000 करायचं. इथले 2 0 आणि इथले 2 0 काय होणार आहे कॅन्सल. हा मायनस आणि हा मायनस पण काय होणार आहे कॅन्सल. मग 3860 डिवायडेड बाय 2 इंटू 965 इज इक्वल्स टू ई नॉट सेल. ऍक्च्युली हा 1930 येतोय. 3860 डिवायडेड बाय 1930 हे करायला पाहिजे असेल तर 2 इंटू 965 म्हणजे किती असेल तर 1930 असते. इज इक्वल टू काय येणार आहे तर ई नॉट सेल. हा शून्य कॅन्सल आणि हा वंजा आणि हा किती जाणार आहे तर तुझा वंजा आणि काय येणार आहे तुझा. काय येणार ऑप्शन सांगा मग त्याचा, तू येणार ना, काय येणार ऑप्शन ए 2 व्होल्ट. ऑप्शन ए 2 व्होल्ट. समजतंय, येस ऑर नो. Next, which of the following formula is used to obtain E naught cell for a reaction taking place in the dry cell? Dry cell मध्ये लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन कितीचा असतंय 2. ड्राय सेल मध्ये झिंक एनोड असते. झिंक गिव्स Zn2++ 2 इलेक्ट्रॉन. मग अमोनियम आहे ते 2 इलेक्ट्रॉन गेन करून अमोनिया इन द गॅशियस स्टेट प्लस डायहायड्रोजन देते आणि अमोनिया मॅंगनीज डायऑक्साइडला ऑक्सिडाइज करते. कोणाला ऑक्सिडाइज करते, मॅंगनीज डायऑक्साइडला काय करते ऑक्सिडाइज करते. ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस एन एफ काय असते तर ई नॉट काय असते तर सेल. इथं काय येणार आहे तर डेल्टा जी नॉट डिवायडेड बाय एन एफ इज इक्वल टू ई नॉट काय येणार आहे तर सेल -2 म्हणजे ऑप्शन डी आहे बघा, ऑप्शन डी आहे का बघा, ऑप्शन डी असणार. कारण डेल्टा जी नॉट मी किती म्हटलं ड्राय सेल साठी इलेक्ट्रॉन किती असतात म्हटलं 2. ड्राय सेल आहे आपल्याला आपण डिस्कस पण केलं ड्राय सेल 2f इज इक्वल टू काय असणार आहे तर ई नॉट सेल. आलं का लक्षात, येस ऑर नो. तुम्ही ड्राय सेल घ्या, लेड अक्युमुलेटर निकेल कॅडमियम घ्या किंवा मर्क्युरी घ्या, सगळ्याला इलेक्ट्रॉन किती असतात सांगा 2. H2O2 फेवर सेलला H2O2 फेवर सेलला 4, H2O2 फेवर सेलला
स्टँडर्ड सेल पोटेन्शियल दिलेली आहे ह्याची. व्हॉट इज द स्टँडर्ड आहे बघा. सेल पोटेन्शियल कसं असतंय, स्टँडर्ड पोटेन्शियल कसं असतंय, इंटेन्सिव्ह असते. कसं असतंय, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं म्हणून काय फरक पडलाय का? इलेक्ट्रॉन्स डबल झाले, कॉन्सन्ट्रेशन पण डबल झालं, इफेक्ट काय झाला, कॅन्सल. व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम. व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम. हे झालंय, असं क्वेश्चन बघितलेला आपण मागच्या लेक्चरला. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल की कधीही चेंज होत नाही. स्टँडर्ड वन काय, स्टँडर्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, सेम राहणार. झिंक इन सिंगल वर्टिकल लाइन Zn2 प्लस 1 मोलार का मायनसच की, प्लस दाखवायला मायनसच येणार. सॉरी, प्लस येणार, प्लस येणार. सॉरी, रिॲक्शन रिव्हर्स केलेली बघितलीच नाही. रिॲक्शन रिव्हर्स केले. Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉनची झिंक आहे ना, ह्याचं रिव्हर्स केले ना. सॉरी, रिव्हर्स आहे तर प्लस, रिव्हर्स आहे तर प्लस. मला वाटली ती सेम रिॲक्शन आहे, फक्त मल्टिप्लाय बाय 2 केले. रिव्हर्स केली तर मायनसचं काय होणार आहे, रिव्हर्स केली तर मायनसचं काय होणार आहे, प्लस. नेक्स्ट, हे ह्याचं काय असणार आहे सांगा. हे बघा, ई सेल इज इक्वल्स टू काय असते, ई नॉट सेल मायनस 0.0592 अपॉन काय असणार आहे बाळांनो, एन. एन 2 असणार आहे. एन किती असणार आहे, 2, कारण Zn2 प्लस ना. लॉग द बेस्ट एंड प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण असतो, एनोड. प्रोडक्ट कोण असतो, प्रोडक्ट कोण असतं, जर असा सेल फॉर्म्युला दिलाय तर प्रोडक्ट कोण असतं, एनोड. प्रोडक्ट कोण असतं, एनोड. आणि रिएक्टंट कोण असतं, तर कॅथोड. प्रोडक्ट कोण असतं, एनोड. आणि रिएक्टंट कोण असतं, तर कॅथोड. सो एनोड कोण आहे, Zn2 प्लस आहे, आणि कॅथोड Ag प्लस आहे. पण Ag प्लस रेस्ट काय राहते बाळांनो, 2. कारण मल्टिप्लाय बनायला लॉस आणि गेनला, लॉस आणि गेनला मल्टिप्लाय काय करणार आहे, त्यामुळे Ag2 प्लस Ag प्लस रेस्ट 2 असणार आहे. ठीक आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस डिक्रीज टू 0.1. काय फरक पडणार नाही, हेच 1 जाणार, म्हणजे हे 0.1. 0.1 म्हणजे 10 रेस्ट टू -1. -1 म्हणजे प्लस झाला, काय झाला, प्लस इन्क्रीज होणार. काय होणार, आणि हा 2 असाच राहणार. सो ई नॉट सेल मायनस 0.0592 इंटू 10 इंटू -1 डिवायडेड बाय काय येणार आहे, तर एन. एन किती येणार आहे, तर 2. मायनस मायनस बिकम प्लस. सो ई नॉट सेल प्लस 0.0296. 0.0296 increases by 0.0296. समजतं का, का असं केलं, तर Zn2 प्लस कॉन्सन्ट्रेशन 0.1 म्हटले बाळांनो, -1 आलं. -1 10 रेज टू -1 आलं. -1 शिफ्ट झाला, मायनस मायनस काय झाला, तर प्लस. क्लिअर करू स्क्रीन. What is the number of Faradays required to form 1 mole of H2 by reduction of H plus N? हे बघा रे, 2H plus 2 electron gives H2 in which state? Gaseous. 2 electrons म्हणजे 2 moles of electron. जेवढे moles of electron तेवढे Faraday of electricity. जेवढे moles of electron, जेवढे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन तेवढी फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. किती असणार आहे, 2 फॅरेडे. किती असणार आहे, 2 फॅरेडे. किती असणार आहे, 2 फॅरेडे. क्लिअर करू, स्क्रीन क्लिअर करू. नेक्स्ट, फॉर अ galvanic cell consisting zinc electrode and standard hydrogen electrode, the reaction taking place at positive electrode during a working of cell.
गॅल्व्हॅनिक सेल आहे, हे बघा इकडे बघा, गॅल्व्हॅनिक सेल आहे. गॅल्व्हॅनिक सेल आहे म्हणजे तुमचा ई नॉट कॅथोड काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह, आणि ई नॉट एनॉट काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असला तर कमी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, कमी. आता ई नॉट H2 0.0 व्होल्ट असते आणि ई नॉट Zn काय असतं, मायनस 0.76 असतं. म्हणजे हा एनॉड असणार आहे आणि हा काय असणार आहे, कॅथोड. एनॉडला रिएक्शन काय येणार आहे, लॉस. Zinc in the solid state gives what, Zn2 plus plus how many electrons, 2 electrons. This is which reaction, oxidation half equation at anode. आणि 2H plus काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गेन, आणि काय देणार आहे, H2 in which state, गॅशियस. ही कसली रिएक्शन आहे, तर रिडक्शन हाफ इक्वेशन. सो कोणती रिएक्शन करेक्ट असणार आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन कोण असतं, कॅथोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन कोण असतं, एनॉड. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन असतं. गॅल्व्हॅनिक सेलला एनॉड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन असतं. गॅल्व्हॅनिक सेलला एनॉड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आणि कॅथोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन. कोणती असणार आहे रिएक्शन, 2H plus plus 2 electron gives H2 in which state, gaseous state. Next, how long should aqueous NaCl be electrolyzed by passing 100 ampere of current so that 0.5 mole of chlorine is liberated? How much mole of chlorine is liberated, 0.2. How long means it is taking time, they have asked you time. इथं फॉर्म्युला आहे बघा, number of moles is equals to I into T divided by 96500 into what, mole ratio. into what, mole ratio. आता mole ratio क्लोरीनचा 2 times Cl minus plus मोल रेशो बघायचं. ऍक्च्युअली काय असतंय, Cl2 गॅशियस स्टेट मध्ये मिळण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन काय केले जातात, लूज केले जातात. किती इलेक्ट्रॉन लूज केले जातात, 2. Cl2 हा गॅशियस स्टेट मध्ये मिळण्यासाठी ऍक्च्युअली काय होतं, Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स 2Cl मायनस पासून, कोणापासून, 2Cl मायनस. म्हणजे 1 मोल ऑफ क्लोरीन ऑब्टेन होण्यासाठी किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागले, 1 मोल ऑफ क्लोरीन ऑब्टेन होण्यासाठी किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागले, 2. मोल रेशो काय असणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली रिक्वायर्ड. ह्याचा मोल रेशो काय असणार आहे, 1/2. ह्याचा मोल रेशो काय असणार आहे, 1/2. नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन किती आहे, 0.5 इज इक्वल्स टू आय ची व्हॅल्यू किती आहे, 100. टाइम माहित नाही, डिवायडेड बाय 965 काय आहे, तर 00. हे 2 0, हे 2 0 काय होणार आहे, कॅन्सल. इंटू मोल रेशो. मोल रेशो काय असते, तर 1 बाय काय असते, तर 2. आता 0.5 म्हणजे हा 1/2 असणार आहे. म्हणजे हा 1/2 आणि हा 1/2 काय होणार आहे, कॅन्सल. आणि हा 965 सेकंड, टाइम इज इक्वल्स टू 965 सेकंड. हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ह्याचं मोल रेशो समजून घ्या. ह्याची ऑक्सिडेशन होणार आहे, 2Cl मायनस आहे ना, तो काय करणार आहे, Cl2 इन द गॅशियस स्टेट आणि 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लिबरेट. मग किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लिबरेट केले, 1 मोल ऑफ क्लोरीन ऑब्टेन होण्यासाठी. ह्याला म्हणतात मोल रेशो. मोल रेशो इज number of moles of product obtained divided by number of moles of electron required, but in a standard reaction. Which reaction? But in a which reaction? But in a which reaction? Standard reaction. कसल्या रिएक्शन मध्ये, कसल्या रिएक्शन मध्ये, स्टँडर्ड. कसल्या रिएक्शन मध्ये, स्टँडर्ड. समझ में आ रहा है, येस और नो. लिहून घेताय का घेतला, घेतला का घेताय.
झिंक 2Ag plus cell potential is less than this. मग सेल पोटेन्शियल जर लेस दॅन किती आहे 0.0592 तर कॉन्सन्ट्रेशन किती असणार असं विचारले, उलट विचारले. सॉरी हे आन्सर नाहीये. याचं बघा ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल मायनस 0.0592 अपॉन 2 असणार आहे. लॉग टू द बेस 10 प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कोण असणार आहे Zn2 प्लस आणि रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे Ag प्लस रेस टू काय असणार आहे 2. ही कंडिशन आहे. त्यांनी म्हटलंय की सेल पोटेन्शियल लेस दॅन काय असायला पाहिजे 0.0592 म्हणजे तुमचा Ag प्लस आहे ना, काय आहे Ag प्लस तुमचं 0.1 यायला पाहिजे. का जर Ag प्लस तुमचा 0.1 आला तर Ag प्लस चा स्क्वेअर काय येणार आहे 0.01. मग 0.01 खाली वरती गेल्यावर काय होणार आहे हा म्हणजे नाही प्लस होणार ना 10⁻⁻2 प्लस म्हणजे काय होणार आहे 10⁻⁻2 काय होणार आहे 2. झिंक 1च ठेवायचं. हे बघा जर Zn2 प्लस काय ठेवला 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आणि Ag प्लस काय ठेवला 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन तर ह्याचा काय फरक पडत नाही, ह्याला कट्ट्यावरती बसवा. हा Ag प्लस 0.1 मोलार आहे म्हणजे ह्याचा स्क्वेअर 0.01 येणार -1 वरती जाऊन काय होणार आहे प्लस आणि मग हा 2 इथं शिफ्ट झाला तर हा 2 आणि इकडचा 2 शिफ्ट कॅन्सल होणार. काय होणार कॅन्सल. मग कोणता असणार आहे व्हॅल्यू बी नाही बी नाही डी येणार कारण Ag प्लस चा स्क्वेअर आहे ना मग 0.1 असायला पाहिजे. डिनॉमिनेटरला 0.1 असायला पाहिजे. डिनॉमिनेटरला काय असायला पाहिजे 0.1. डिनॉमिनेटरला काय असायला पाहिजे 0.1. Next, which from the following equation represent correct relation between standard cell potential and equilibrium reaction constant? E naught cell is equals to 0.0592 upon n log to the base 10 k. NF नाही कारण 0.059 हे सगळ्यामध्येच येते, F पण त्यामध्येच येते. हा सो ऑप्शन कोणता येणार आहे तर बी. Next, what is the number of Faradays required to produce 0.18 gram of aluminium at cathode during electrolysis of molten NaCl? AlCl3. इथं बघा हा AlCl3 जो आहे हा देताना काय देत आहे Al3 प्लस प्लस काय देते तर 3Cl काय देते मायनस. सो इथं काय असणार आहे Al3 plus 3 electrons gives what? Aluminium in which state? Solid state. Al3 plus 3 electrons काय देते अल्युमिनियम कोणत्या स्टेट मध्ये देते तर सॉलिड स्टेट. अल्युमिनियम कोणत्या स्टेट मध्ये देते सॉलिड स्टेट मध्ये देते. ठीक आहे ह्याचं मीनिंग समजून घ्या पहिला बाळांनो, ह्याचं मीनिंग समजून घ्या. हे स्टेटमेंटचं 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 3 फॅरेडे. 3 फॅरेडे किती फॅरेडे 3 फॅरेडेला 1 मोल ऑफ अल्युमिनियम मिळते. 3 फॅरेडेला 1 मोल ऑफ अल्युमिनियम. 1 मोल ऑफ अल्युमिनियम म्हणजे काय सांगा किती ग्राम 27 ग्रॅम मोलार मास. 1 मोल ऑफ अल्युमिनियमचा मोलार मास किती असतं 27. 1 मोल ऑफ अल्युमिनियमचा मोलार मास काय असतं 27. सो 3 फॅरेडेला 27 ग्रॅम लागतंय. 3 फॅरेडेला 27 ग्रॅम तर 0.18 ग्रॅमला किती फॅरेडे लागणार क्रॉस मल्टिप्लाय 3 into 0.18 divided by 27. So x is equals to 3 into 0.18 into काय येणार आहे तर 27. हा 3 1 जा आणि 3 किती येणार आहे तर 9 जा. हा 9 1 जा आणि 9 किती येणार आहे तर 0.2 जा ना 0.2 येणार का 0. नाही 9 1 जा 9 2 जा 0.18 0.02 आहे ना. हा 18 into 10 raised to minus 2 0.02 0.02. पण हे समजलं असं कॅल्शियमचं पण येऊ शकते. असं कशाचं येऊ शकते कॅल्शियमचं पण. स्टँडर्ड रिएक्शन माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे स्टँडर्ड रिएक्शन. काय माहित असायला पाहिजे स्टँडर्ड रिएक्शन. समजतं मी काय सांगते येस ऑर नो.
झिंक सिंगल वर्टिकल लाईन Zn2 प्लस हा KCl सॅच्युरेटेड म्हणजे हे आहे काय म्हणतात त्याला सॉल्ट ब्रिज Hg2Cl2Hg E नॉट सेल दिलाय E नॉट कॅलमोल दिलाय आणि E नॉट काय विचारलाय झिंक. हे बघा झिंक कोणत्या साईडला आहे राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे? लेफ्ट म्हणजे एनोड. लेफ्टला एनोड आणि राईटला काय असते कॅथोड. आपल्याकडे फॉर्म्युला काय असते E नॉट सेल इज इक्वल्स टू E नॉट कॅथोड मायनस काय असते E नॉट काय असते तर एनोड. E नॉट कॅथोड किती आहे सांगा E नॉट कॅथोड किती आहे कॅलोमेल 0.242 E नॉट सेल किती आहे 1.007 मायनस E नॉट एनोड. हा मायनस या साईडला जाऊन काय होणार आहे प्लस. सो E नॉट एनोड इज इक्वल्स टू 0.242 मायनस 1.00 काय येणार आहे तर 7. काय येतं बघा ह्याचा आन्सर. आन्सर काय येतं बघा ह्याचं मायनस 0.760 मायनस 0.760 ना 5. ठीक आहे ठीक हेच असते व्हॅल्यू E नॉट Zn चं. ठीक आहे ह्या टाईपच्या तर राहिलेले जे सगळे आहेत ते तुम्ही करा. दुसरा पॅटर्न घेऊया आता म्हणजे दुसऱ्या टाईपचे घेऊया. तरी पण हा आता आलाय स्क्रीनवर तर बघूया दुःख नको. व्हॉट इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ डिपॉझिशन ऑफ मेटल ऑन इलेक्ट्रोड. डिपॉझिशन म्हणजे रिडक्शन होते बाळांनो. डिपॉझिशन म्हणजे काय होतंय डिपॉझिशन म्हणजे काय होतंय रिडक्शन. So what is the decreasing order of deposition of metal if standard reduction potential given. हे बघा ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल हायली निगेटिव्ह आहे तो इझिली डिपॉझिट होणार. ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल हायली निगेटिव्ह आहे तो इझिली डिपॉझिट होणार आणि ज्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल पॉझिटिव्ह मध्ये आहे किंवा मोठा आहे तो इझिली डिपॉझिट होणार. मग यामध्ये सांगा सगळ्यात जास्त प्लस व्हॅल्यू कोणाची आहे सिल्वर. सिल्वर नंतर ना कॉपर कॉपर नंतर ना टीन आणि टीन नंतर ना कॅडमियम. सिल्वर कॉपर टीन कॅडमियम. मी काय सांगितलं कॉन्सेप्ट लक्षात येते का डिपॉझिशन कोण होणार डिपॉझिशन रिडक्शन रिएक्शन. मग कोणाचं रिडक्शन इझिली होणार ज्याचं E नॉट इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह असते किंवा मोठं असते. पॉझिटिव्ह असते किंवा पॉझिटिव्ह असते किंवा मोठा. पॉझिटिव्ह असते किंवा मोठा. पॉझिटिव्ह असते किंवा मोठा. Calculate the mass of calcium deposited at cathode by passing 0.8 ampere current through molten CaCl2 in 60 minutes. ह्याचं फॉर्म्युला काय सांगा mass of calcium is equals to I into T divided by 96500 into mole ratio into molar mass into mole ratio into molar mass. फॉर्म्युला आहे हा त्याचा 0.8 इंटू टाइम. मिनिट्स कायम सेकंड्स मध्ये कन्वर्ट करायचं. मिनिट्स कायम सेकंड मध्ये. मग 60 मिनिट्स इंटू 60 म्हणजे किती येणार आहे 3600 डिवायडेड बाय 96500 इंटू मोल रेशो. हे बघा कॅल्शियम आहे की नाही 2 इलेक्ट्रॉन गेन केलं की डिपॉझिट होते कॅल्शियम इन द सॉलिड स्टेट. सो कॅल्शियम 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॅल्शियम इन द सॉलिड स्टेट. सो इथं काय येणार आहे तर मोल रेशो 1/2 येणार कारण 1 मोल ऑफ कॅल्शियम मिळाला 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन पासून. 1 मोल ऑफ कॅल्शियम मिळाला 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. स्टँडर्ड रिएक्शन. कसली रिएक्शन स्टँडर्ड इक्विव्हॅलन्स म्हणतो आपण ह्याला. मोलार मास कॅल्शियमचा किती आहे तर 40 आहे. हा 2 1 जा आणि 2 जा 0 जा. हा 0 हा 0 काय केला तर कट केला. सो इथं बघा की 0.8 चं काय करा 0.8 इंटू काय करा 36 डिवायडेड बाय काय करा तर 965. आन्सर काय येते बघा किती येते बघा So the value is 0.6. ठीक. Which among the following is an example of metal sparingly soluble salt electrode? हे metal sparingly soluble salt electrode.
क्लोरीन आहे, हा AgCl हा सॉल्ट आहे. काय आहे? AgCl काय आहे? सॉल्ट. आणि Ag मेटल आहे. मेटल वरती मेटल सॉल्ट लावली आहे. मेटल वरती metal sparingly soluble salt electrode. Next, which among the following is an example of metal ion electrode? हे redox electrode आहे. हा metal ion electrode आहे. हा metal आहे आणि हा metal ion आहे. metal ion आणि metal ion. समजते का? Not a function of विचारले. Which of the following is not a function of salt bridge? Convert electrical energy into chemical. बाकी तीनही salt bridge चे काम आहेत. To maintain electrical neutrality, to prevent mixing of solution, and to provide electrical contact. इथं बघा. Which of the following changes takes place at positive electrode during the recharging of lead accumulator? Recharging, not discharging. Recharging, not discharging. जरा इथं लक्ष द्या. Discharging ला काय होते? Discharging ला lead in the solid state gives Pb2++2 electron. This is oxidation half equation and this is anode. म्हणजे हा निगेटिव्ह आहे. हा आणि परत हा बघा हा Pb2+ ऐकून घ्या जरा, काय पुढचे क्वेश्चन पण ह्याच्याच रिलेटेड आहेत. Pb2+ SO4 2- बरोबर कंबाईन होऊन PbSO4 देते. म्हणजे सोप्या भाषेत तुमचा लेड ऑक्सिडाइज होतो आणि PbSO4 आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर देते. लेड ऑक्सिडाइज होतं कारण ओव्हरऑल रिएक्शन मध्ये हे दोन कॅन्सल होणार. मी जे सांगते ते ऐकून घ्या. चार्जिंगला नाही, डिस्चार्जिंगला चाललंय. रिचार्जिंगला विचारलंय त्यांनी, पण मी सांगते डिस्चार्जिंगला. हा लेड जो आहे हा सल्फेट आयन आहे. लेड ऑक्सिडाइज होतो आणि PbSO4. लेड इज ऑक्सिडाइज टू PbSO4. हा एनोड वरती होतोय निगेटिव्ह डिस्चार्जिंगला. कशाला? डिस्चार्जिंगला. असं का म्हणते समजून घ्या. परत पुढं हा लेड ऑक्साइड आहे. हा लेड ऑक्साइड 2 इलेक्ट्रॉन गेन करतं. 4H+ आयन आपण इथे घेतलेले असतात बॅलन्सिंग साठी. हा Pb2++2H2O देतं. हा आणि Pb2+ म्हणजे लेड रेड्यूस झाला आणि Pb2+ जे आहे ते परत SO4 सोल्युशन मधल्या कंबाईन होतो आणि काय देतो तर PbSO4. जरा ऐकून घ्या मी काय सांगते ते. परत Pb2+ कॅन्सल. PbO2+4H+ जे मी घेतले नाहीये तिथं घ्यायला पाहिजे होते. 2 इलेक्ट्रॉन ही काय होणार आहे तर PbSO4 plus 2 times H2O ही रिडक्शन हाफ इक्वेशन झाली. ही ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन झाली. ही एनोडला होते निगेटिव्ह असते आणि ही कॅथोडला होते पॉझिटिव्ह असते. रिचार्जिंगला तुमचा एनोड आहे तो काय होतो कॅथोड आणि तुमचा कॅथोड आहे तो काय होतो एनोड. एनोड आहे तो काय होतो कॅथोड. म्हणजे ही रिएक्शन बघायला पाहिजे. ही रिव्हर्स होणार. म्हणजे तुमचा PbSO4 2 इलेक्ट्रॉन गेन करणार. PbSO4 आणि Pb देणार SO4 2- मध्ये गेन करणार म्हणजे रिडक्शन होणार. मग कोण रिडक्शन झाला? कोणामध्ये रिडक्शन झाला? PbSO4 is reduced to Pb. PbSO4 is reduced to Pb. This is very important. Recharging of lead accumulator. जे डिस्चार्जिंगला होतंय त्याचं उलट रिचार्जिंगला होतंय. जे तुमचा एनोड होतं ते काय म्हणून ऍक्ट करणार आहे? कॅथोड. मग हा तुमचा कॅथोड कसा ऍक्ट करणार आहे? रिव्हर्स रिएक्शन. मग तुमचा PbSO4 कशामध्ये कन्वर्ट झाला? Pb. आणि रिचार्जिंगला परत हा एनोड आहे. काय हा एनोड. हा PbSO4 काय करतं? 2 इलेक्ट्रॉन काय करतं? लूज करतं आणि रेड्यूस होतो कशामध्ये तर PbO मध्ये. सॉरी ऑक्सिडाइज होतो. रेड्यूस नाही ऑक्सिडाइज. ऑक्सिडेशन नंबर वाढते. PbSO4 2 इलेक्ट्रॉन गेन करतं आणि PbO2 देतं एनोडला. कशाला? रिचार्जिंगला. कशाला? हे रिएक्शन यायलाच पाहिजे. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं होतं. लेड अक्युम्युलेटरचा काय आलेला डायग्राम आलेला. नॉर्मल डिस्चार्जिंग आणि रिचार्जिंग येते, पण मी तुम्हाला सांगितलेलं लेड अक्युम्युलेटर किंवा ड्राय सेल डायग्राम येतं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग टेक्स प्लेस ऍट द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कॅथोड. ड्राय सेलला झिंक ऑक्सिडेशन होते एनोडला.
कॅथोडला काय होत असते, मॅंगनीज ऑक्साइड इज रेड्यूस टू Mn2O3. Manganese oxide is reduced to Mn2O3. Next, which of the following species act as a reducing agent during working of H2O2 fuel cell? जरा इथं बघा काय, इथं बघा काय, हा 2H plus 2 इलेक्ट्रॉन काय देत आहे, H2 इन द गॅशियस स्टेट, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते, म्हणजे हे रिडक्शन आहे, म्हणजे हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. ऑक्सिजन जो आहे काय आहे, ऑक्सिजन जो आहे हे बघा 2O2 2 minus gives O2 in the gaseous state plus how many electrons, 4 electrons. ऑक्सिडेशन झाला म्हणजे हा रिड्युसिंग एजंट आहे. कोण, ऑक्सिजन. कोण ऑक्सिजन, कोण आहे ऑक्सिजन, कोण आहे ऑक्सिजन. समजते का, काय झालंय, नाही मग काय दिले, H2 कसं रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट ज्याचं ऑक्सिडेशन होते. टेक्स्ट बुक मध्ये एकदा चेक करताय रिड्युसिंग एजंट कोण आहे, एक मिनिट. H2O फॉर्म होते ना फ्युएल सेल मध्ये प्रोडक्ट, इथं बघा, बरोबर आहे बरोबर आहे, मी उलटी रिॲक्शन घेतली. तुमचं H2 असतं गॅशियस स्टेट मध्ये, तो देताना 2H++ काय देते, 2 इलेक्ट्रॉन देते, बरोबर. ह्याचं ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन म्हणून हा रिड्युसिंग एजंट, बरोबर बरोबर. आपण H2O2 ला H2O मध्ये कन्वर्ट करते ना, मी उलट करत होते. वॉटरला इलेक्ट्रोलायटिक सेल घेतला मी, तो गॅल्व्हनिक सेल आहे. कसला सेल आहे, गॅल्व्हनिक. ठीक आहे, H2 रिड्युसिंग एजंट. नेक्स्ट, which of the following is used to avoid leakage in dry cell? लीकेज, ड्राय सेलचा लीकेज, ड्राय सेलचा लीकेज कसं, काय वापरतो ड्राय सेलचा लीकेज, स्टार्चच ना, पक्का चेक करा, ड्राय सेलला लीकेज स्टार्च. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ऑकर्स ऍट कॅथोड ड्युरिंग डिस्चार्जिंग, म्हटले डिस्चार्जिंगला आपण आताच बघितलं. PbO2 हा 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे 4H+ आणि SO4 बॅलन्स करण्यासाठी, आणि हा रिएक्शन. नेक्स्ट, which of the following statement is not correct for H2O2 fuel cell? H2 serves as a fuel. Platinum wire is used as an anode and cathode. O2 is an oxidizing agent. जर चेक करा ह्यामध्ये, हे तर बरोबर आहे, ह्याच्या दोघांमध्ये काय आहे, H2 काय दिलंय, फ्युएल एज वेल एज रिड्युसिंग एजंट आहे का बघा, H2 का O2 ऑक्सिडायझिंग एजंट एज वेल एज फ्युएल असणार आहे, O2 ऑक्सिडायझिंग एजंट एज वेल एज फ्युएल आहे का बघा, चेक करा एकदा. काय आहे, who act as a fuel as well as reducing agent or fuel as well as oxidizing agent? टेक्स्ट बुक मध्ये चेक करा. प्लॅटिनम तिथं कॅटलिस्ट म्हणून आपण यूज करतो, पोरस हे वापरतो, पोरस ग्रेफाइट वापरतो, आणि त्यामध्ये प्लॅटिनम पावडर वापरतो, जे कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करतो. काय म्हणून ऍक्ट करतं, कॅटलिस्ट. Calculate the amount of electricity required to convert 1.1 mole of Cr2O7 to Cr3+. इथं बघा, हा Cr2O7 2 minus आणि Cr काय आहे तर 3+ ना, इथं लक्ष द्या, Cr2O7 मध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, एका क्रोमियमची, इथं 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे तुम्हाला, हा, आणि इथं काय आहे तर प्लस काय आहे तर 3. सो रिडक्शन होताना किती इलेक्ट्रॉनचं रिडक्शन झाला, 3. पण एका मोल ऑफ क्रोमियम आहेत किती मोल ऑफ क्रोमियम आहेत, 2 ना, म्हणजे किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 6. काय होणार आहे, 6. समजते का, म्हणजे मला 6 मोल ऑफ लागणार आहे, 6 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागणार 1 मोल ऑफ Cr2O7 ला रिड्यूस करण्यासाठी. मग किती विचारलंय, 1.1 मोलला, 1.1 मोलला किती लागणार रे, 1.1 मोलला किती लागणार, मल्टिप्लाय बाय 6 करायचं,
6.6 मोल ऑफ काय लागणार आहे तर इलेक्ट्रॉन. काय लागणार आहे? काय लागणार? 6.6 मोल ऑफ काय लागणार तर इलेक्ट्रॉन. 6.6 मोल ऑफ इलेक्ट्रॉन त्याला फॅरेडे मध्ये कन्वर्ट मल्टिप्लाय बाय 96500 करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ना. काय विचारलंय? सो ह्याला मल्टिप्लाय बाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी मल्टिप्लाय बाय काय करा तर फॅरेडेज व्हॅल्यू. जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत ते अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी is equals to number of moles into Faraday constant. Number of moles into Faraday constant. Faraday constant 96500 आहे. मग 6.6 into 96500 किती येते बघा. ही रिएक्शन समजली का खरं? ही रिएक्शन समजली का? रिएक्शन समजली का? Amount of electricity is equals to number of moles of substance into Faraday's constant. सो इथं काय येणार आहे 6.6 into 96500. काय आहे आन्सर? 6.6 into 96500 सांगा. कितना 6369002 मतलब ये आएगा क्या 10⁵ वाला आएगा. ऑप्शन सी. ऑप्शन सी. आलं का लक्षात काय केले खरं? हे रिएक्शन यायला पाहिजे. क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते +6. हा क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते +3. +6 to +3 किती इलेक्ट्रॉन लागले 3. एका ह्याला 2 क्रोमियमला किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत 6. किती लागणार आहेत 6. मग 1.1 मोल ऑफ क्रोमियमला 6.6 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. त्याला फॅरेडेने मल्टिप्लाय केलं की तेवढा अमाऊंट ऑफ चार्ज. अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे चार्ज म्हणजे कुलम. अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे चार्ज म्हणजे कुलम. नेक्स्ट बघा. Which of the following changes occur during discharging of lead accumulator? H2SO4 is consumed. कोण कंझ्युम होत आहे? सल्फ्युरिक ऍसिड कंझ्युम होत आहे आणि जेव्हा पोटेन्शियल 1.8 व्होल्ट होतं त्यावेळी स्टॉप. पुढे होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ड्रॉप, डेन्सिटी ड्रॉप्स. Which from the following is not true about voltaic cell? It converts electrical energy into chemical energy. उलटा असते. It converts chemical energy into electrical energy. Next, identify the overall reduction of overall oxidation occurs at lead accumulator. Pb in the solid state gives Pb2+ आणि Pb2+ SO4 बरोबर कंबाईन होऊन काय देते PbSO4 आणि 2 लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे मी तुम्हाला मुद्दामून पहिलाच दाखवली रिएक्शन कारण हेच रिएक्शन वरती प्रश्न येतात. डिस्चार्जिंग आणि रिचार्जिंग. आयडेंटिफाय द गॅस प्रोड्यूस ड्यू टू रिडक्शन ऑफ अमोनियम आयन. बाळांनो अमोनियम आयन आहे ना, हा अमोनियम आयन आहे ना NH4 2NH4 हा 2 इलेक्ट्रॉन गेन करतं आणि काय देते 2 टाइम्स अमोनिया इन द गॅशियस स्टेट प्लस H2. कोणती गॅस प्रोड्यूस होते? अमोनिया आणि हायड्रोजन दोन्ही प्रोड्यूस होते. काय दिले ऑप्शन मध्ये? हायड्रोजनला. हायड्रोजन गॅसला. अमोनिया पण गॅस असते पण हायड्रोजन गॅसला. Which among the following is not a secondary voltaic cell? Who is not a secondary voltaic cell? Dry cell. Dry cell is not a secondary voltaic cell. Dry cell is not a secondary voltaic cell. Dry cell is not a secondary voltaic cell. During the electrolysis of fused NaCl, the product obtained at anode. Anode ला ऑक्सिडेशन होते म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते म्हणजे Cl2 मिळणार. काय मिळणार? हे बघा aqueous NaCl असू दे किंवा फ्युज्ड NaCl असू दे. aqueous NaCl असू दे किंवा तेच मिळतं. Which among the following is true about galvanic cell? Anode is negative, cathode is positive. During discharging, the change take place at cathode is discharging la PbO2 is reduced to Pb2+. Which of the following is the oxidizing agent in H2O2 fuel cell? Oxidizing agent कोण असतं रे?
ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोण असतं? H2 काय देणार आहे तर 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन H2 गॅशियस मध्ये होणार आहे ना, आणि O2 4 इलेक्ट्रॉन गेन करणार म्हणजे O2 असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. कोण असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट? O2. समजलं इथपर्यंत? येस ऑर नो? बरं, मॅक्सिमम क्वेश्चन्स तर आपण सॉल्व्ह केलेत. मॅक्सिमम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. करायचं काय आता पुढं?